नमस्कार. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, प्रभारी अधिकारी, महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन. फायनान्स कंपनीचे वसुली एजंट असल्याचे भासून वाहन चालकास थांबवून त्यास हायवेवरती लुटण्याचा प्रकार घडला होता. त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे 318/25 भारतीय न्याय संहिता कलम 309 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन येथे येताच 2 तासाच्या आत महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील देवी पथकाने यातील आरोपींचा कुठलाही ठाव ठिकाणा इत्यादी माहीत नसताना तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींना 2 तासाच्या आत अटक केली होती. आरोपींना माननीय न्यायालयाकडे हजर करताना आरोपींना न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले दोन्ही वाहने तसेच गुन्ह्यात चोरी झालेली लुबाडलेली रक्कम 8,000 रुपये ही हस्तगत करण्यात आलेली आहे. यात माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना भारावकर मॅडम, SDPO माननीय प्रेल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार अशा प्रकारे लूटमार करणाऱ्या टोळीबाबत आम्ही कारवाई साठी प्रयत्नशील होतो. या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्त्याच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लूटमार केल्याची घटना घडली होती. आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112ला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे. महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे.